नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आत्माचा अचूक वार, पोलादपूरच्या शेतकऱ्यांना उद्योगाभिमुख शेतीची नवी दिशा। सिंधुदुर्गात काजू, आंबा, मसाला, मत्स्य व नारळ उद्योगावर 2 दिवसीय हाताळणी प्रशिक्षण। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत पोलादपूरच्या शेतकऱ्यांसाठी 7 ते 8 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग येथे झालेल्या 2 दिवसीय प्रशिक्षणाने पारंपरिक शेतीला उद्योगाची धार दिली। काजू, आंबा, दालचिनी, मिरीसह मसाले पिके लागवड ते मूल्यवर्धन यावर थेट व्यवहार्य आणि नफा केंद्रित मार्गदर्शन करण्यात आले। पहिल्या दिवशी पूर्व मत्स्य विद्यालय डॉक्टर पठाण यांनी मत्स्य उद्योगातील संधी, प्रक्रिया तंत्र आणि उत्पादनाच्या बाजारपेठेपर्यंतची साखळी उलगडली। उत्पादन करा आणि मूल्य वाढवा हा मंत्र त्यांनी ठासून दिला। त्यानंतर काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे श्री माळी यांनी काजूच्या जाती, लागवड पद्धती, कीड रोग नियंत्रण आणि मसाला पिकांची आधुनिक शेती थेट शेतकऱ्यांच्या भाषेत समजावली। दुसऱ्या दिवशी नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी येथे डॉक्टर फरसाणे यांनी उत्पादन वाढीचे उपाय, सुधारित जाती आणि नारळापासून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताची अर्थकारणासह माहिती दिली। खर्च कमी, नफा अधिक असा स्पष्ट संदेश दिला। या प्रशिक्षणात उमरट नरवीर क्रांती प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्री नारायण कळंबे, प्रकाश कदम माजी सरपंच श्री कासार, श्री वारे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेतीनिष्ठ शेतकरी विठोबा घाडगे, अर्जुन पार्टे यांच्यासह संचालक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी श्री जयेंद्र धानिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कपिल पाटील यांनी काटेकोरपणे केले। निकाल ठळक: आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि बाजाराची थेट जोड शेतकऱ्यांच्या हातात नफ्याची किल्ली। आत्माचे हे प्रशिक्षण केवळ माहिती नव्हे तर शेतीला उद्योगाची धार देणारा निर्णायक टप्पा ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी प्राजक्ता कदम, पोलादपूर।